गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया वेडी मातीची जगा, मातीची जगा. डॉक्टर अजून कसं नाही आलं? कसली पिशवी आहे ही? तुला काय करायचंय? हो बाजूला. नाही, आधी मला सांगा तुम्ही कुठं गेला होता आणि त्या पिशवीमध्ये काय आहे? कोण आहेस तू आणि तुला का सांगू मी? मी कोण आहे? माझ्याकडे तुमचा आणि नीलमचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कायमचं जेलमध्ये टाकू शकते मी. बर, तू असं करणार आहेस? कर. डिंपल, तू जर का असं केलंस तर माझ्याबरोबर तूही जेलमध्ये येशील. असंही तुला माझ्यासोबतच यायचं होतं ना? डॉक्टर, मी मस्करी नाही करते डॉक्टर. मी तुम्हाला कायमचं अडकू शकते. डायरेक्ट फासावर जाल तुम्ही. लायकी त्रास जरा. कोण आहे माहिती ना मी? देवी सिंग. आतापर्यंत तुझ्यासारख्या 56 जणींना वर पाठवलंय मी. तू कोण आहेस मग? आणि तुला काय वाटलं तू एक खून केलास तर माझ्यापेक्षा हुशार झालीस? या जन्म तरी शक्य नाही येते. शेवटचं सांगतो ना डिंपल, इथून पुढे जर का माझ्या वाटेत आडवी आलीस तर कायमची वर पाठवी. हो बाजूला. एवढं करून पण या डॉक्टरांचा माज अजून उतरला नाही. पण लवकरच तुमचा हा माज उतरवते का नाही बघाच तुम्ही. माझी लायकी काढली ना, नाही तुम्हाला आयुष्यभराची अद्दल घडवली ना, तर डिंपल नाव लावणार नाही मी. तुझ्या पालखीचा निघाला धूर तिच्या. ठेव तिथं ठेव. आजे, पण एवढं जोरात मारायची काय गरज होती? एकतर तुला दिसत नाही आणि वरनं आरसा बी पाहिजे. अरे पण आरसा बघतोय मला, त्याला पण वाटतं चांगल्या चांगल्या माणसांची तोंड बघावीत. तुझं जर तोंड बघितलं ना तर फुटल त्यो. आंघोळीचा पत्या नसतोय आणि तोंडाला पावडर फासत बसतोय. वाचवा 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 वाचवा. मंगल 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 मंगल. अग आता खरंच दारू नाही पिणार, तुझी शपथ. हजारदा शपथ घेऊन झाली पण अजून तुमची काय दारू सुटली नाही. बरोबर बरं, आईची शपथ दारू सोडतो. अरे तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या नॉनसेन्सचं झालं वाटोळ. माझी कशाला रे खोटी चप्पट घेऊन मला मारतोय? आज तुमची चांगलीच दारू उतरते की नाही बघा तुम्ही. आईच्या मागे लपता काय? प्याल का? प्याल दारू प्याल. अगं मंगल, त्याला मारती का
एक दिवशी आहे ना माझा जीव घ्याल तुम्ही. मंगले, अगं मेंदू तुझा काय चालायचा बंद झालाय वय? तेवढं मारतीस माझ्या पोराला. तुम्ही बी मलाच बोला. तुमच्या लेकाला काय बोलू नका. तुमच्या लाडानच बिघडल्या ती. हो, त्याला मांडीव घेऊन थोपाटते मी, खांद्यावर घेऊन फिरवते. आता तुझ्याशी लग्न लावून दिलंय ना, मग बघ तू. होय का? मॅच बघायचं आहे का? मग ह्यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते. मला तर तुझ्या बापाने लग्नात वाडा अंदाज नाही का दिला, ते त्याला बाहेर काढतीस ते? ही असं असतंय तुमचं. आता माझ्या तोंडाला नाही नाही येत आहे, पण बोलच तू. मग मी तुला सांगते, नाही तुला ह्या वाड्यातनं बाहेर काढलं ना तर बघ. भांडण तर मम्मीचं आणि पप्पांचं लागलं होतं. ही मध्येच आजीचं आणि मम्मीचं कुठनं सुरू झालं. मी जाते हे घर सोडून. त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. हा, तुकडं मागून खायची येईल ना तर वाकला तिला. तर डॉक्टर पूजेला बसणार आहेत म्हणून तुम्ही ह्याच्या पुढे दारूच्या थेंबाला हात लावून बघा. आणि तुम्ही मला घरातनं बाहेर काढायची वार्ता करा, मग बघते मी. ए, काय करणार आहेस ग तू? बाबू, तुझ्या बायकोला सांगा मी ऐकून घेणार नाही. आधीच त्या कंपाऊंडरला वाड्यात ठेवून माझं डोकं चटकावलंय. बाबू, तुझ्या बायकोला ताब्यात ठेवा. आय 20 रुपये दे, लगेच ताब्यात ठेवतो तिला. तुझा मुर्दा बसवला, तुझ्या किरडीचा मोडला बांबू. इकडे 20 रुपये देते, ये इकडे. अरे वा, डॉक्टर बसलेत की पूजेला. मी ह्याचीच तर वाट बघत होती. डॉक्टर कवा पूजेला बसतात आणि कवा मला त्यांच्या खोलीत जायला मिळते. त्यांनी काल पिशवीत काय आणलंय ना, ती हुडकायची हीच वेळ आहे. डॉक्टर लय शान आहे. एवढ्या खोलीत काय काय लपवतील ना, काहीच सांगता येत नाही. या कपाटाची चावी पण या ड्रॉवर मध्येच असते. डॉक्टर लय शातीर आहे. चावी पण बरोबर गायब केली आहे त्यांनी. पण मी आपण हुशार आहे डॉक्टर. पिशवी कुठं ठेवली आहे ना, बरोबर हुडकून काढते. नक्कीच त्या पिशवीत काहीतरी महत्वाचं असणार आहे ना, म्हणून डॉक्टरांनी ती कपाटातलं पिवली असणार आहे. त्याशिवाय डॉक्टर चावी गायब करणार नाहीत. आता माझ्या ध्यानात आले. डॉक्टर, आता बघा तुम्हाला कसं अडकवते ते. डॉक्टर, को डॉक्टर, डॉक्टर, बरं झालं तुम्ही इथंच भेटलात. जयसिंगराव, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? अहो काहीच ठीक नाहीये हो. अहो नीलम अजून घरीच आली नाहीये. तुम्हाला माहितीये का ती कुठे आहे ती? हो, मला कसं माहित असणार? मला असं समजलं डॉक्टर की नीलम शेवटची तुम्हाला भेटायला आली होती आणि तेव्हापासून ती दिसतच नाहीये कुठंच.
तुम्हाला माहिती आहे का ते? हो, हे खरं आहे, त्या आम्हाला भेटल्या होत्या, पण शेवटचं असं नाही म्हणता येणार. आणि त्या इथून घरी गेल्या होत्या, म्हणजे असं त्यांनीच मला सांगितलं घरी जाते. हो, पण ती घरी नाही आली डॉक्टर. म्हणजे मला सांगा ना प्लीज, ती कुठे आहे ना डॉक्टर? तुम्हाला माहिती असेल ना ती सगळ्या गोष्टी, तुमच्याकडे उपाय असेल ना डॉक्टर, सांगा ना प्लीज. अगदी खरंय तुमचं. डॉक्टरांना सगळंच माहित असतं. डॉक्टर, ही कापडं पण कोणाची आहेत हे तुम्हाला माहित असेल ना? नाही म्हणजे अहो तुमची वाटत नाही ना. तुमची कापडं धुवायला घेतली होती तेव्हाही सापडलं. कोणाची आहेत ही? हे तर माझेच कपडे आहेत. सांगा डॉक्टर, ह्यांची कापडं तुमच्याकडे कशी काय आली? तेच तर विचार करतोय मी. नीलम मॅडम आला होता ना माझ्याकडे, कदाचित त्या घेऊन आल्या असेल, त्याच विसरल्या असतील. हो, पण ती माझे कपडे इथं कशाला आणेल? तेच कळत नाहीये मला. कंगणी बाबांच्या सानिध्यात जायची माझी वेळ झाली आहे. मी नीलम मॅडम सापडाव्या म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करेन. येतो मी. पण डॉक्टर, ऐका तरी डॉक्टर. साहेब, मला ना काहीतरी गडबड वाटते. खरं सांगू का, मी तुमच्या बायकोला शेवटचं डॉक्टरांसंगच पाहिलं होतं. म्हणजे डॉक्टरांना माहिती असणार ना तुमची बायको कुठे आहे ती. हो, पण ते नाही म्हणतायत ना. मला तर आता कळतच नाहीये की मी काय करू. काय करू काय? पोलिसांकडे जाऊन तक्रार करा ना, ते बरोबर तपास लावत्याल. हो, पण पोलिसांनी माझ्यावरती संशय घेतला तर? हो, डॉक्टरच म्हणाले की पोलिसात जाऊ नका म्हणून. अहो, पण डॉक्टरांनी सांगितलं का तुमची बायको कुठे आहे ते? नाही ना. मी आज तुमच्या जागी असते ना तर लगेच जाऊन तक्रार केली असती. हे बघा, पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करा, त्याशिवाय तुमची बायको घावणार नाही. हो, मी जाऊन आलो पोलिसात. आता तिला शोधण्यासाठी पुन्हा त्यांच्या मागं लागतो. नाम्या, एक अंड्याचा ट्रे दे रे. पैसे दे. हे घे, ट्रे आणून द्या परत. हो हो. हा, लगा ना आम्या. हा काय रे, म्हणजे गावातल्या लोकांचे पैसे डबल करायला लागल्यापासून बघतोय मी, गावातल्या लोकांची नुसते चांदीच झाली की रे. हा बघाव तो नुसता अंड्याहून मटणावर तुटून पडलाय. अशा तुझा धंदा लय चांगला होता असा अंड्याचा. या अंड्याने किती पैसे सुटतायत? 200 रुपये आणि 300 रुपये. त्याने काय होणार आहे? ते डबल करायची स्कीम चालू केली आहे ना, त्याच्या कमिशनमुळे चांगलं चाललंय बघ. हे समजा डॉक्टरांमुळे होते. डॉक्टर जर परत आले नसते ना तर माझं काही खरं नव्हतं. मी आता रस्त्यावर आलो असतो. ए माकडा, ए नाम्या, डॉक्टरांचा काय संबंध रे तुझा रस्त्यावर याचा? ते हे डॉक्टर मार्गदर्शक आहे ना माझे. ते असले ना तर कसं टेन्शन नसतं. हा खरं बोलतोयस नाम्या तुला का. अरे डॉक्टर देव माणूस आहे. गावातल्या प्रत्येक माणसाच्या हाकेला धावून जाणारा देव माणूस आहे देव. हा ती जर नसतं गावात तर गावाचं कसं झालं असतं रे. गेल्या वर्षी कसं दिवस काढलेत माझं मला माहित आहे. ते नसताना कोण आलंय? हॅलो, हा नामदेव बोलतोय. हो, मीच केलं होतं. काय खरंच? काय भारी बातमी दिली तुम्ही. हा येतो ना, हा लगेच येतो. ए माकडा, अरे पण झालंय काय ते सांग की. अरे तुझी काय पळून गेलेली बायको परत दिवाय रे. ए ए ए नाम्या, काय झालं रे नाचायला? ए आपण पार्टी करायची आज, बसूच आपण. ए माकडानो, अरे काय झालंय कारण माहित नसताना तुम्हाला पार्टीला बसायचंय व्हय? हा अरे
तो एवढा नाचतोय म्हणल्यावर काहीतरी चांगलं झालं असेल ना. नुसतं चांगलं नाही झाले, लईच चांगलं झालंय. अरे पतपेढीच्या बांधकामाचं लोन पास झालं. काय सांगायला लागलाय? वा 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 वा. हा, एक नंबरी काम झालेला का, सुट्टेच नाही. हा, आता तर पार्टी झालीच पाहिजे. नाम्या 20 रुपये दे ना. 20 पैसे बी देणार नाही. आता कसं आहे, लोनचे हप्ते भरावे लागतील मला. हे समजा डॉक्टरांमुळे झालंय बघ. मी डॉक्टरांकडे जातो आणि त्यांना पहिलं पेड भरवतो, नंतर अख्ख्या गावाला वाटतो. चल तू दुकानाकडे लक्ष द्या. ना ऐक ऐक ना. अरे काय ऐकत पण नाही. त्याचं लोन पास झालंय आणि 20 रुपये द्यायची दानत नाही त्याची. क्वार्टर चल आपण काय करू, अशी दारूसाठी ना टाकी बांधू आणि त्याच्यासाठी कोण लोन देतय का ते बघू. चल तू. हो चल. 1 क्वार्टर बसला स्टार्टर. नुसती टाकीच काय, आपण दारूची हिर, बंधारा, तलाव सगळं बांधतो. यांच्या नाकावर टिचून बांधू. चल तू. हो कुठं चालला? अहो माझं साहेबांकडे काम आहे. साहेब बिझी आहेत. अहो, कुठे एकटेच बसले की? अहो महत्वाची फाईल येणार आहे. ती बघा, महत्वाची फाईल आली. साहेब बसा तवर जाग्यावर. अहो बसा. काळे फाईल घेऊन जाऊ आता. साहेब अहो ते एक मिसिंगची कंप्लेंट दिली होती, त्याचं काय झालं? कोणाची? अहो माझ्या बायकोची, नीलम. तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे चौकशी केली? अहो सगळीकडे चौकशी केली, सगळ्यांना विचारलं, पण तिचा कुठंच पत्ता नाहीये. तुमचं आणि त्यांचं काय भांडण झालं होते का? अहो नाही हो. तुमचं नातं कसं होतं त्यांच्याशी? अहो नवरा बायकोचं. अहो तसं नाही, म्हणजे तुम्हाला त्या आवडत नव्हत्या की त्यांना तुम्ही आवडत नव्हता असं काही? अहो साहेब मी तिला शोधा म्हणून सांगायला आलोय, तर तुम्ही माझीच उलट तपासणी का घेताय? हे बघा, बऱ्याच वेळेस मिसिंग कंप्लेंट नोंदवणारेच गुन्हेगार असतात. हा अनुभव आहे आमचा आतापर्यंतचा. अहो मला त्याच्याशी काही संबंध नाही हो. तुम्ही तिला शोधायला मदत करणार आहे का मी कमिशनर साहेबांना फोन करू? नाही म्हणजे ते मला चांगले ओळखतात. हे बघा, आम्ही आमचं काम करतोय. बरं मला सांगा, तुम्हाला कोणावर संशय वगैरे? नाही हो. हा पण गावातला डॉक्टर आहे ना तो ते नटवर सिंग, त्यांना ती शेवटची भेटायला गेली होती. शेवटची भेटायला गेली होती म्हणजे? म्हणजे मी गावामध्ये चौकशी केली तेव्हा मला कळलं की ती डॉक्टरांना भेटायला गेली होती आणि त्याच्यानंतर ती दिसलीच नाही. ओके राऊत. हो सर. गाडी काढा, त्यांना भेटून येऊयात. हो डॉक्टर, डॉक्टर, अहो डॉक्टर, लागली का तुला त्या कंपाऊंडरची उचकी? अरे त्या कंपाऊंडरला भेटायला येतच ना, तेवढा वेळ बायकोला हुडकायला दिला असतास ना, तर आतापर्यंत संसार केला असता तिच्या बरोबर. लागली माझ्या बायकोची उचकी लागली. हे बघ म्हातारे, डॉक्टरांबद्दल अजिबात काय बोलायचं नाही, आधीच सांगतोय. हा अगं त्यांच्यामुळेच तर माझी एवढी मोठी प्रगती झाली. त्यांच्यामुळे तर पैसा कमवतोय म्या. हो, त्या कंपाऊंडरचं कौतुक नको मला सांगूस. एक दिवस त्याने ना कापड काढून गावात भीक मागायला लावली नाही ना, तर बघत राहा तू. तोंडाचा गोड आणि मनात फडा असाय तर मुडदा. म्हातारे अगं किती वाईट बोलशील, कधीतरी गोड बोलत जा. एक काम कर, हा प्याळा का, म्हणजे वाई जरा गोड तरी बोलशील. का 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 अगं ते डॉक्टरांनी मदत केली ना पतपेढीच्या कामासाठी, ते झाले, त्याचाच पेढा आहे तो. आता जर अजिबात नको. आणि त्या कंपाऊंडर मुडद्याच्या ज्या गोष्टीला संबंध आहे ना, तर मला काय नको अजिबात. कोण तिकडे तुझ्या पेढ्याला. माझा पेढा तुकलीस. आणि काय ग म्हातारे, डॉक्टर पैसे देतात त्याच्या बरोबर खातीस तू? तो मुडदा आहे ना माझ्या वाड्यात राहतो, मग त्याचं नको का पैसे द्यायला, आणि मी नाही त्याला बोलवायला गेली.
तुला जर एवढी त्याची काळजी वाटते ना तर लगीन करते याची आणि जा त्याला घेऊन घरी. तू कधीच नीट नाही बोलायची, तुझ्याशी बोलण्यात फायदाच नाही. डॉक्टर, अहो डॉक्टर, या की लवकर. नाम्या काय रे, काय झालं, का हाका मारतास? डॉक्टर, अहो ते पतपडीच्या बांधकामाचं लोन पास झालं. ढिने का जिंकली. अरे वा वा वा, अभिनंदन अभिनंदन, चांगली बातमी. पेढा घ्या. नाम्या मला कुठे देतोस? कंगणी बाबांसमोर ठेवा दे. हे सगळं त्यांच्या कृपेमुळे झालंय ना. खरंय खरंय. मंगलवहिनी, ए डिंपे, टोन्या. नामा भाऊजी, हा काय झालं, का हाका मारत होता? हाव मंगलवहिनी, माझं लोन पास झालं. पेढा घ्या. अरे वा, भारीच झालं की. डॉक्टर, मला माहित आहे या सगळ्याच्या मागे तुमचा काहीतरी प्लॅन आहे, म्हणून तुम्ही एवढं खुश आहे. पण लवकरच ही खुशी एकदम गम मध्ये बदलते का नाही बघाच तुम्ही. या साहेब या. हेच ते नटवर सिंग आहेत, हेच. क्या हुआ जयसिंग भाई साहब, आप अठे पुलिस काय को लाए हो? त्यांची बायको मिसिंग झाली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते शेवटचे तुम्हाला भेटल्या आणि मग गायब झाले. तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. हो, त्या मला भेटायला आल्या होत्या, पण त्यांचे मिस्टर त्यांना खूप त्रास देतात हे सांगायला आलं होत्या. मला समजायला सांगत होत्या. आणि डॉक्टर, काय झालं डॉक्टर, काय झालं? पोलीस आले इथं. हरभजप यांची बायको त्या नीलम मॅडम आहेत ना, त्या गायब झाल्यात आणि यो डॉक्टरांवर संशय घेतोय. हो साहेब, तुम्ही ह्याचा ऐकताय बाई? काय माणूस आहे ना, अख्ख्या गावाला माहित आहे. ह्या बायको बद्दल कसं वागतो का नाही ते पण अख्ख्या गावाला माहित आहे. हे तू गप्पस, तुला कोणी विचारले का रे? तुम्ही का बसाव, तुमचं ऐकलं मी सगळं. त्यांना बोलू द्या, बोला तुम्ही. अहो लय माजुरडा माणूस आहे, लय माज आलाय ह्याला. अहो माणसं बघत नाही, काय नाही, घालून पाडून बोलायचा बायकोला नुसता. किती अपमान करायचा, नुसती इज्जत काढायचा तिची. हा, आम्ही सगळ्यांनी बघितलंय. बजाचं खरंय. एकदा तर याने शिक्षा म्हणून त्याच्या बायकोला रातचं बाहेर ठेवलं होतं. हा, समजा गाव आहे साक्षीला. आणि त्या लय घाबरायच्या यांना. म्हणून तर त्या डॉक्टरांकडे मदत मागायला यायच्या. अरे नाम्या भाई साहब, थारे को कितनी बार बोलू, मैं थारा डॉक्टर कोणी, मारा नाम नटवर सिंग है. खाओ, पण तुम्ही आमचा डॉक्टर आहेत की? हा, इन्स्पेक्टर साहेब, नाही नाही नाही, तुम्ही आहे का नाही ह्याची चांगली चौकशी करा. मला कळलं सत्य काय ते. हा, नाही नाही, मला डाऊटच आहे. ह्यानं त्याच्या बायकोला गायब केला असणार. केला असणार म्हणजे केलंच असणार. हा, आणि ह्याच्यावर संशय येऊ नये ना म्हणून यांनी आमच्या देव माणसावर आरोप केलाय. ही लय दाहीत नाही यांच्या बायकोला रागात खेचत घेऊन गेलेलं ते. काय म्हणणं तुमचं यावर? अहो साहेब, मी तिला मारायचो, मी तिला वाईटही बोलायचो. अहो पण मी गायब नाही केली हो तिला. अर्ध कबूल तर इथं केलंच आहे, बाकीचं पोलीस स्टेशन मध्ये करशील. आणि नाही केलंच तर आम्ही आहोतच. हवालदार, घेऊन चला यांना. अहो साहेब, मी काहीच केलं नाही हो. साहेब, मी काही केलं नाही हो. डॉक्टर सांगत आहे ना. अहो माझ्या बायको तुम्हीच गायब केलं, मी सोडलं नाही तुम्हाला. माफ करा डॉक्टर, आम्ही तुम्हाला त्रास दिला, पण आम्हाला इथं आल्याशिवाय सत्य कळलं नसतं. कोई बात नाही, तुम्ही तुमचं काम करताय.
गावकऱ्यांचाही आता माझ्यावर विश्वास बसलाय. पोलिसांनाही जयसिंगवरच संशय येतोय. त्यामुळे आता कधीच कोणी माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, मला हातही लावू शकणार नाही. आणि त्या डिंपलला काय वाटलं, ती मला अडकवेल आणि मी पुन्हा अडकेल? एक गोष्ट ती विसरते, मी आधीचा डॉक्टर नाही राहिलो. परत 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 त्याच चुका करायला. आणि नीलम ज्या हॉटेलला होती तिथे जरी चौकशी झाली तरी सगळा संशय जयसिंगवरच जाईल, कारण रूम त्याच्या नावाने बुक होती. म्हणजे माझ्यापर्यंत कधीच कोणीच पोहोचू शकणार नाही. मग लयच आनंद झाला असेल ना तुम्हाला या सगळ्यात न वाचलात म्हणून. पण तुम्हाला अजून माहित नाही, असं काही होणार नाहीये. खूप वळवळ करत होतीस ना तू. तुझी वळवळ कायमची संपवण्याची वेळ आली आहे. ते शक्य नाही डॉक्टर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मला जर काही झालं तर दुसऱ्या मिनिटाला तुम्ही जेलात जा. आणि असं पण मी काय कच्च्या गुरुची चेली नाही. तुम्हाला काय वाटलं त्या कॉन्ट्रॅक्टरला पोलीस स्टेशन पर्यंत पाठवणं हा माझा शेवटचा डाव होता? नाही डॉक्टर. खरा खेळ तर आत्ता सुरू होतोय. आत्ताशी पहिली चाल खेळली आम्ही. आता लवकरच परत एकदा पोलीस वाड्यात येत्या आणि तुम्हाला घेऊन जात्या. मला पार्टनर म्हणून घेतलं नाही ना तुम्ही, याची लय मोठी किंमत चुकवावी लागणार आहे तुम्हाला. आता तर कुठे खेळ सुरू झालाय. म्हणजे नक्की काय चाललंय हिच्या डोक्यात? कुठे तुझी बायको? कुठं गायब केलीस तिला? मी खरं सांगतोय साहेब, मी काहीच केलं नाही. कुठे ती कुठे गेली मलाच माहिती नाही. बोल पटकन. कमिशनर साहेबांची धमकी यासाठीच दिली होतीस ना आम्हाला? आम्ही तुझ्यावरचा संशय बाकीच्यांवरती घ्या म्हणून. हा, आम्हाला काय दुधखोळा समजलास का? ती गायब झाली तेव्हापासून मी इथं नव्हतो साहेब. कुठे होतास तू? काय विचारतो तुला? बोल पटकन. मी मुंबईला होतो. मी मुंबईला होता? पुरावा दे. पुरावा कुठे? पुरावा नाही हो साहेब. खरं बोल, कुठं होतास तू? मी माझ्या बायकोला सांगून गेलो होतो की मुंबईला चाललोय, पण मी इथंच होतो. माझ्या फार्म हाऊस वरती माझ्या मैत्रिणीसोबत होतो. अच्छा, बायकोला गायब करायची आणि मैत्रिणीसोबत मजा मारायची. चांगला प्लॅन आहे तुझा. खरं खरं सांग, मैत्रिणीसाठी बायकोचा काटा काढलास ना? मी तुम्हाला कसं सांगू, मी जर बाहेर आली आहे. माझे बाहेर खूप लफडी आहेत. मी खरं सांगतोय, मी माझ्या बायकोला राग करायचो, पण मी तिला मारलं नाही. मी त्या दिवशी माझ्या मैत्रिणी सोबतच होतो. हा, पण त्याचा आणि माझ्या बायकोच्या गायब होण्याची मला काही संबंध नाही. आम्ही आहोत ना त्याचा शोध घ्यायला. चल, फार्म हाऊस दाखव. कशाला साहेब? माझ्या लग्नासाठी बुक करायचंय.
देतो का? सांगितलं तेवढं कर. चल पटकन दाखव. मम्मी काय झालं टोन्या? काय उचापत्या करून नाही ना आलास? अग आता मम्मीला कसं सांगू मला लगोरी घ्यायला पैसे पाहिजेत. अगं मम्मी नाही नाही उचापत्या मी कशाला काय करतोय. अगं मम्मी मी आज ठरवलंय की तुला आजपासून मदत करायची. तुला बिलकुल दमवायचं नाही. हा काय झालं टोन्या तुला? झपाटलं बिपटलं नाही ना? इकडे इकडे ताब्यात तर नाही ना आला? तेवढी काळजी करायला लागलास माझी? अगं नाही ग मम्मी असं नको बोलू. आम्हाला शाळेत आमच्या मास्तरांनी शिकवले स्वामी तिन्ही जगाचा जाता आई विना भिकारी दे 20 रुपये. काय असं पप्पा बोलतात. ते आधीच शाळेत शिकवले. हा आणि आता मी ठरवले की मी माझ्या मम्मीला बिलकुल त्रास देणार नाही. तिला मदत करणार नेहमी आणि तुझी काळजी बी करणार. तू सांगशील ते काम मी ऐकणार. हा वय मग जा बाहेरनं लाकडं घेऊन ये चुलीत घालायचे. आणतो. नाही नको. अगं म्हणजे आता त्या लाकडात काय विंचू असल साप असल अजून काय बाय असल ते मला चावलं तुला बी नाही आवडणार ना. म्हणून म्हणलं नको. झालं आटलं का पिरम? तरी म्हणलं माझी काय एवढी काळजी करायला लागलास? नुसती कारणं पाहिजेत काम टाळायला. असं नाही एवढी लाकडं तू घेऊन ये. मग बघ समजा कामात मी तुला मदत करतो. खरं का? हा आता मम्मी गेली ती येस्तवर तर हे पीठ मळून ठेवतो. म्हणजे ती पैसे देईल आणि मी लगोरी आणीन. आता काय करायचं असतं. हा हे पाणी टाकतो. हे अजून चिकटच लागते म्हणजे ह्यात अजून पाणी पाहिजे. पाणी वेटले. आता कसं आता लईच पातळ झालं. आता हा हातात पीठ टाकलं पाहिजे ना. 1 2 एवढे पास. आता बघू काय होते. कुठून मारलाय का? अरे काय करून ठेवलं हे तू? एवढं पाणी घालतात काय? बया मी आता भाकरी कशी करू? समजा पीठ वाया घालवलं. इकडे मारू नको. मी तुला मदतच करत होतो का? कुणी सांगितलं होतं तुला मदत करायला? तुझी मदत न करणं ना हीच मोठी मदत असते. थांब जरा तुझी मदतच बाहेर काढ. या खरंच कठीण आहे या पोराचं. काम वाढून ठेवतोय नुसती. काय बाई करावं या पोराचं? कसा सुधारणार आहे कोण जाणं. मम्मी झालं का जेवण? किती वेळ लागणार आहे अजून? भूक लागली आम्हाला. आली का जेवायला? नुसतं जेवायला पाहिजे काय काम करायला नको. इथं बस आणि तेवढी भाजी निवडून दे. तवर मी ही नसतरते बाया. मम्मी मी तुला किती वेळा सांगितलं मी हिरोईन आहे. असली कामं नाही करणार मी. होय का? हिरोईन आहेस? जा मग बाहेर खाऊन ये जा. काम करायला नको. बरं काम जाऊ दे घरात पैसा तर द्यावं माणसानं. तेही नाही. 1 रुपया द्यायला नको. काय उपयोग आहे का तुझ्या हिरोईन असण्याचा? झालं का तुझं सुरू? तुला जेवायला द्यायचं असेल तर दे नाही तर नको देऊ. हा ही वर असतंय अजून. आता तर मिळणारच नाही. जा आधी कमवून आणायचं शिका आणि मग बघा. डॉक्टर आहेत म्हणून या वाड्याचं समजा चाललंय.
नाहीतर कवाच भिकायला लागलो असतो. मी आता म्हणते समद्यांनी डॉक्टरांचं पाय धुवून पाणी प्यायलं पाहिजे. सगळ्यांनी. तूच पी आणि लवकर पी. असं पण ते इथं जास्त दिवस राहणार नाही आता. तुला लय कौतुक आहे ना त्यांचं. आता लवकरच ते इथनं बाहेर जाणार आहेत. असं कसं जातील डॉक्टर इथनं आणि म्या बरी जाऊ देईन. नाही नाही, आता एक काम कर, डॉक्टर आणि टिम्पलचं लगीनच लावून देते. मग कशी जाते तिथनं. हा बोला नाव. दत्तात्रय सर्जेराव भोसले. दत्तात्रय सर्जेराव 5000. नाम्या, काय वाटतं रे तुला? कुणी मारला असेल त्या मॅडमला रे? मला तरी वाटतंय ना त्या कॉन्ट्रॅक्टरनीच काटा काढला असेल बायकोचा. त्यांना कुरूप बिरूप झाला होता का काय? नाही मला काढता येतो, मी जाऊ काय? ए सागर गोट्या, ए अभिजित म्हणायचा ते तुझ्यासाठी. अरे काटा काढला म्हणजे काय पायातनं काटा नाही काढला. मग म्हणजे त्यानेच त्यांचा जीव घेतला असं म्हणतोय आम्ही. बोल पैसे. 5000. एवढे? महिन्याचा तेवढाच धंदा आहे ना माझा. सागर गोट्या 5000 आहे. अरे अभिजित लिहू ना. अभिजित 2500 असं लिहू का? नाही, सागर वाटेस लिहू. नाम्या, लय नालायक नीच माणूस होता बघत्यो. त्या कॉन्ट्रॅक्टरनेच केलं असणार लागा हे सगळं. त्याने केलं असणार नाही, त्यानंच केलंय. बघितलं नाही का गावात कसा वागवायचा बायकोला, किती छळ केला. लय हाल केलं तिचं. बरोबर बोलतोस नाम्या तू. माझ्या तावडीत गावला पाहिजे रे त्यो. नाही त्याला आसमान दाखवलं तर बघच. मग गावला होता तावडीत तर तुम्ही सोडवला. नाही नाही नाही, इतका जे का राग येतोय का नाही मला, काय करून काय नाही असं झालंय मला. असं वाटतंय बैलगाड्याच्या अड्ड्यात आहे का नाही छकड्याला बांधून पळवावा, नाहीतर बिन पाण्याच्या हे वरनं ढकलून द्यावा, नाहीतर गहू गाळ्याची मशीन आहे का नाही त्यातच घालावं एका फुकीतच. अरे बजा ह्याच्यावर हे पोहोचले ती. अरे म्हणजे अरे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या फार्म हाऊस वर ना पोलीस पोहोचले ती. काय होय लागा. आता मला तर वाटतं लय मोठा राडा होणार आहे. काय सांगायला लागलायस लगा? जाऊन बघितलं पाहिजे. आता नाही, आता दुकान बंद झालंय. कुठं बंद झालंय? आताच. काय झालं काय झालं? तुला काय रे चौकशा नुसत्या? अरे सांगावं लागतं ना जाऊन त्याला. हे बघ आता आम्ही जाऊन येतो, मग तुला समजा सांगतो. हा तू दुकान सांभाळ. हा चला 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 चला. हे पण सांगायचं विसरू नका रे. हे सांगेल नको फुटतील. नीलम मेली, पण जाताना बराच पैसा देऊन गेली. आता पतपेढी सुरू झाली की तिथूनही पैसे यायला सुरुवात होईल. त्यामुळे नीलम मेली आहे म्हणून माझं तसं काहीच नुकसान होणार नाही. पण टिम्पल जिवंत राहिली तर माझ्यासाठी ती सतत अडचणीची ठरू शकते. तिचं काहीतरी करायला पाहिजे. अगं ये दिदे लवकर बाहेर या. दिदे, अगं दिदे कुठे गेली या? काय झालं? कशाला कुत्रा मागा लागला का? तो ओरडतोयस रे? अगं तुला माहित नाही काय झालंय ती? अगं दिदे अख्ख्या गावात एका चर्चा चालली या. कोण बरं तो? काय त्याचं नाव? कॉन्ट्रॅक्टर. हा अगं तुझी बायको आणतो आपल्या वाड्यात यायची का नाही, तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या फार्म हाऊस वर का नाही पोलीस गेले ते. टोन्या, फार्म हाऊस नाही फार्म हाऊस असतं ती. हा तेच तेच. अगं तिथं पोलीस गेले ते. त्या पोलिसास असा संशय की त्या कॉन्ट्रॅक्टरनंच त्याच्या बायकोचा खून केलाय आणि ती बॉडी त्या फार्म हाऊस वर लपवली या. पण तू हे सगळं मलाच का सांगतोयस? तुला असं नाही, मी समजाच सांगत फिरतोय. थांब मेव ये मेव मेव.
एवढं निवांत कसं काय? म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही म्हणजे नीलमची बॉडी जर फार्म हाऊसवर घावली तर तुमचं काय खरं नाही, मग तुम्ही चांगलंच अडकाला. त्याची काळजी तू करू नको. आणि तिची डेड बॉडी फार्म हाऊसला सापडायला ती तिथे असली तरी पाहिजे ना. ती बॉडी तिथंच आहे. काय बसला ना झटका? म्हणून सांगत असती, डिम्पल को सिंपल नाही समजणे का. तुम्ही नीलमची बॉडी जिथं लपवली होती ना, तिथनं काढून मी ती फार्म हाऊसवर जाऊन लपवली. साहेब इथं माती बुजबुज लागते. खोदा तिथं बघा काय सापडते का. मी आता लवकरच ती पोलिसांच्या हाती पण लागल. मग काय तुमचं खरं नाही. तुमचा खेळ लवकरच खल्लास. दाजी इश्श. पे 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 पे. माती उकरली. म्हणजे टिम्पलने खरंच डेड बॉडी फार्मसला लपवली की काय? साहेब अहो इथं माणसाची डेड बॉडी आहे. अहो साहेब तुम्ही माझं ऐकत घ्या. बायकोचा खून केलायस, त्याची बॉडी इथं पुरून ठेवली आहे आणि वरून म्हणतोय मी काय केलंय. काळे पुढची प्रोसेस सुरू करा. डेड बॉडी जर का पोलिसांच्या हाती सापडली आणि तिच्या पोटात असणार बाळ हे माझं कळल्यानंतर माझी वाट लागेल.